मिरजेच्या गणपती मंदिरात प्रभाग क्रमांक 7चे राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार आकाराम बापू कोळेकर यांच्या प्रचार रॅलीचा उत्स्फूर्त शुभारंभ। मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 7 मधून राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार आकाराम बापू कोळेकर यांच्या प्रचार रॅलीचा आज जल्लोषात शुभारंभ करण्यात आला। शेकडो कार्यकर्ते आणि समर्थकांच्या उपस्थितीत हलगीच्या गजरात घोषणाबाजी करत भव्य प्रचार फेरी काढण्यात आली। या प्रचार रॅली दरम्यान उमेदवार आकाराम कोळेकर यांनी प्रभागातील नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। पाणी पुरवठा, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता आदी मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी विकास कामाच्या ठोस आराखड्याच्या जोरावर निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। सर्वसाधारण गटातून उमेदवारी असलेल्या आकाराम बापू कोळेकर यांना प्रभागातील नागरिकांकडून भरघोस पाठिंबा मिळत असल्याचे चित्र या रॅलीतून दिसून आले। स्थानिक, तरुण आणि तडफदार नेतृत्व म्हणून त्यांची परिसरातील नागरिक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला। राष्ट्रीय समाज पक्षाच्या लिफाफा या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून आकाराम बापू कोळेकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन यावेळी कार्यकर्त्यांनी केले। मी प्रभाग क्रमांक 7 मधून मागासवर्गीय ब गटातून ही निवडणूक लढवत आहे। माझी निवडणूक ही धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती अशी माझी प्रमुख निवडणूक लढवणं आहे। तरी मी प्रभाग क्रमांक 7 मधून निवडणूक लढवत आहे, तरी या जनतेनं मला एकदा काम करण्याची संधी द्यावी आणि तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे या ठिकाणी सर्व पदाधिकारी आहेत मला पाठिंबा दिले आहेत, त्यांचंही मी खूप आभार मानतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी दुसरे 2 उमेदवार संध्याताई आवळे व चंदनशिवे दादा यांनी इथं आलेले आहेत, त्यांचंही मी आभार मानतो।